मुंबईमध्ये आज मनसेची एक महत्त्वाची बैठक पार पडते। राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मनसेची राज्यस्तरीय बैठक पार पडते। वांद्र्यामधल्या रंगशारदा सभागृहात थोड्याच वेळात या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या बैठकीमध्ये मनसेच्या आगामी रणनीतीवरती खलबतं पार पडतील। बैठकीसाठी राज्यातील प्रमुख नेते पदाधिकारी उपस्थित राहतील। तर या बैठकीसाठी महाराष्ट्रातील मनसेचे सगळे प्रमुख नेते, सरचिटणीस, सचिव आणि उपाध्यक्षांना पाचारण केलं गेलंय। तसंच जिल्हा स्तरावरील संघटनेचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष, तालुका, उपतालुकाध्यक्ष आणि शहर तसंच उपशहराध्यक्षांना देखील उपस्थित राहण्याचे आदेश दिले गेले आहेत। अधिकचे आपण अपडेट घेऊया या बैठकी संदर्भातले आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत यांच्याकडून। श्रेयस, नुकतीच राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। या भेटीमध्ये काही वेगळ्या चर्चा झाल्या, मात्र त्यानंतर होणारी ही मनसेची बैठक यात एक रणनीती ठरवली जाईल। त्यामुळे मनसेचा हा पुढचा रोडमॅप एकूणच कसा असेल? हा पुढचा रोडमॅप आहे कसुरी असं म्हणावं लागेल, कारण आता आपण रंगशारदाला आहोत। आता बघू शकता रंगशारदाला आता अनेक नेते मंडळी एक एक करून येतात दिसत आहेत। ही मुंबई पुरतीच नाही तर जी पूर्ण जिल्हा आहे त्याच्याबद्दलची बैठक आहे। ग्रामीण भागातले नेते अनेक इकडे येतील। खऱ्या अर्थानं आपण बघितलं गेलं तर अनेक लोक इकडे आता मिरावळचे लोक आलेले आहेत, तिकडचे जिल्हा प्रमुख सगळे लोक आलेत आणि असेच आपण नांदगावकर असताना बघतोय हे सगळी लोक आज इकडे मनसेचा जो पुढचा रोडमॅप जो काय असेल त्याच्याबद्दल या बैठकीत चर्चा होऊ शकते। मुख्यतः या बैठक असल्यामुळे कुठलेच कॅमेरे हे वर अलाव केलेले नाहीयेत। मात्र आपण बघितलं गेलं तर एकनाथ शिंदेची राज ठाकरेंनी भेट घेतल्यानं आज सकाळी पुन्हा शायना यांची राज ठाकरेंना भेटला, त्यामुळे कुठे ना कुठे याबाबत चर्चा आजच्या बैठकीत होऊ शकते का? कारण एकंदर पाहिलं गेलं तर महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंचं पुढे काय होणार हा चित्र समोर उभा होता। मात्र आपण बघितलं तर शिवाजी पार्कच्या एका कार्यक्रमाला आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र होते आणि आता आपण बघतो तर दैसरचे नयन कदम सुद्धा इकडे आलेत। त्यामुळे सगळे प्रमुख नेते एक एक करून आता इकडे येताना आपले दिसत आहेत। प्रामुख्याने आपण बघितलं गेलं तर अनेक चर्चा होतात दिसत। एक तर आपण बघू शकतो तर मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम असेल, मेळावा असेल, त्यासोबत गुढीपाडवा मेळावा असेल आणि त्याच्यानंतर वर्धापन दिन सुद्धा आहे। पण या सगळ्या चर्चा बाजूला ठेवल्यानंतर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची भेट बाबत आज राज ठाकरे काय आपल्या कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतात का? महत्त्वाची होती श्रेयस, त्याच्यामुळे फक्त मुंबई पुरता ही बैठक मर्यादित नाहीये तर राज्य